नमस्कार. ठाणे जिल्हा अधिवक्ता परिषदेतर्फे आयोजित अधिवक्ता शांताराम दातार संवाद मालेत मी अधिवक्ता राजेंद्र नलगे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. संविधानाची माहिती सगळ्यांना अपेक्षित आहे असं आपण म्हणतो, पण बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयातील वकील किंवा उच्च न्यायालयातील वकील यांनाच ही माहिती असते. परंतु ही माहिती सर्वसामान्य वकिलांना नसावी का? सर्वसामान्य जनतेला संविधानाबद्दल माहिती नको का? हे असे अनेक प्रश्न आपल्याला या संविधानाचा आपण अमृत महोत्सव जो करत आहोत त्या कालावधीत पडलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आज आपण संवाद साधणार आहोत अशा व्यक्तीशी ज्यांनी उच्च न्यायालयात 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर ते गोव्याचे लोकायुक्त होते आणि सध्या ते सर्वोच्च न्यायालयात सिनियर ॲडव्होकेट म्हणून काम करत आहेत. तर मंडळी, आपल्या सगळ्यांकरता आपल्या सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करतो आजच्या आपल्या संवादात जे आपल्याला बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत माननीय अंबादास जोशी साहेबांचं. सर नमस्कार. मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. सर, मला पहिलाच प्रश्न, जसं मी आत्ता सुरुवातीला म्हटलं की समज आहे गैरसमज आहे माहिती नाही, पण कॉन्स्टिट्यूशनबद्दल किंवा संविधानाबद्दल फक्त सर्वोच्च न्यायालयातील उच्च न्यायालयातील वकिलांनाच माहिती असावं. आणि त्यामुळे काय होतं आहे की इथले जे वकील आहेत त्यांना हा प्रश्न बऱ्याचदा पडतो की संविधानाचा अभ्यास करावा का, आणि केला तो कसा करावा. लक्षात घ्या की संविधान या शब्दामध्ये हा स शब्द जोडल्यामुळे लोकांचं गैरसमजूत झालेली आहे. अच्छा. राज्य समाज याच्या चलनामध्ये कुठलं तरी विधिविधान असतं. त्याला संविधान म्हणल्यामुळे उरलेले सगळे कायदे नष्ट झाले का किंवा असंबंधित झाले का? नाही. आपलं संविधान निर्माण करण्यापूर्वी या देशात काहीच कायदा नव्हता का? नक्कीच होते ना. होता, नक्कीच होता. आपल्या संविधानातलं सुद्धा कलम 13 आणि 371 जर काढून बघितलं, 370, तर लॉ सेव्हडची कॉन्सेप्ट आहे. अच्छा. आणि लॉज इन एक्झिस्टन्स म्हणजे संविधानानंतर केलेले आणि संविधानापूर्वी केलेले कायदे जे मूलभूत हक्काच्या तरतुदीच्या विरुद्ध असतील ते अवैध आहेत असं जाहीर केलं कलम 13ने. याचा अर्थ काय? संविधान निर्मितीपूर्वी देखील जो विधिसंचय या देशात होता त्यात सुद्धा असं काही असेल की जे या संविधानाच्या विरुद्ध असेल तर ते असंवैधानिक ठरेल. तथापि या संविधानापूर्वी असलेले आणि असंवैधानिक नसलेले सर्व कायदे वैध आहेत आणि अंमलात आहेत. याचा अर्थ काय की संविधान नावाची जी काही वस्तू आहे ती पूर्वीपासून अस्तित्वात होती. फक्त भारत स्वतंत्र झाल्यानंतर पॉवर ऑफ गव्हर्नन्स, आमचा समाज, आमचं सरकार चालवण्याचा अधिकार आता आमच्याकडे आहे. आम्ही पारतंत्र्यात नाही आहोत. आमच्यावरती बाहेरच्या देशातली मंडळी येऊन राज्य करत नाहीत. या परिस्थितीत आम्ही आमच्या देशाचं चलन संचलन कसं करू यासाठी नव्याने लिहिलेला विधिविधानाचा संच म्हणजे संविधान. इतकी सोपी व्याख्या आहे. जी गोष्ट संविधान निर्मितीपूर्वी जनतेला माहिती असणं अपेक्षित होतं ती संविधान निर्मितीनंतर पण आवश्यक आहे. इतकं सोपी त्याची व्याख्या आहे. ओके. आणखी खोलात जायचं ठरवलं तर मला असं आढळून आलं की भारतातले विविध राज्य जेव्हा ब्रिटिशांच्या सरकारात जमा झाले, ब्रिटिश राज्यात, किंवा ब्रिटिशांनी जेव्हा नवीन नवीन चार्टर आणले त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं? किती लोकांना आठवते? इतिहासात शिकवलं आहे. ते राणीने किंवा राजाने दिलेले चार्टर असायचे आणि त्या विभिन्न चार्टरमधल्या परिभाषेत एक गोष्ट कायम लिहिलेली आहे. कोणती? ती अशी आहे की आमच्या समोर असलेल्या जनतेला कोणताही भेदभाव न करता आमचं सरकार सर्वांसाठी समन्यायाने वागेल. ओके. हा इंग्रजांनी त्यांच्या संकल्पनेत असलेला विधिविधान त्यांच्या चार्टर्समधून मांडला. अच्छा. मग पुढच्या काळात विविध कायदे आले. 1857 झाल्यानंतर 1858चा कायदा आला. मग पुढे 1918चा कायदा आला. मग 1935चा कायदा आला. 1935च्या कायद्यातील राज्य आणि केंद्र यांचे संबंध, राज्य आणि केंद्र यांच्यातल्या विषयांची वाटणी, जनतेचे उच्च न्यायालयाकडे जाण्याचे अधिकार, जनतेकडे सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचे अधिकार, नागरिकांचे आपसातले संबंध, अशा विभिन्न गोष्टी 1935च्या कायद्यात पहिल्यांदा दिलेल्या होत्या. अच्छा. म्हणून हे प्रशासकीय कायदा
आणि जनतेसाठी लागणाऱ्या सगळा कायदा यांचं एकत्रीकरण याला आपण संविधान म्हणतो. MC सेटलवाडांच्या बायोग्राफीत त्याने असा उल्लेख केला आहे की ते इन्कम टॅक्स आणि इतर करांचे वकील होते. अटॉर्नी जनरल झाल्यावर त्यांच्यासमोर प्रश्न असा पडला की मला तर प्रशासकीय कायद्याचं ज्ञान कमी आहे. मग त्यांनी लिहिले की त्यांचे जोशी नावाचे सहकारी होते, मी त्यांच्याकडनं प्रशासकीय कायदा शिकला आणि त्यांनी प्रशासकीय शब्द नाही वापरला बायोग्राफीत. त्यांनी म्हटले मी कॉन्स्टिट्यूशनल लॉ नव्याने शिकलो. तुम्ही एका कुठल्याही कायद्यात वकिली करत असाल तरी कुठल्या क्षणी नागरिकांच्या अधिकाराचा विषय तुमच्या समोर येईल याची तुम्हाला खात्री नाही. अगदी बरोबर आहे सर. बघा, मी सगळ्यांना उदाहरण देतो. इव्हिडन्स ॲक्टमध्ये पुराव्याचा कायदा जुना, आता नवीन कलम मला तोंडपाठ नाही सांगता येणार नाही, जुन्या कायद्यातलं 167वं कलम, त्या कायद्याचं वय किती? तो 1860च्या नंतरचा कायदा आहे. जेव्हा संविधान होतं का? नाही, नव्हतं. पण 167मध्ये काय मजेशीर गोष्ट लिहून ठेवली आहे बघा तुम्ही. न्यायालयाला कोणत्याही प्रकरणात कोर्टासमोर उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. येस. आणि त्याला एक्सेप्शन काय दिले? असा प्रश्न विचारला जाणार नाही किंवा अशा प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही ज्यामुळे उत्तर देणाऱ्यावरती कबुली म्हणून फौजदारी क्रिया केली जाईल. हा जो स्वातंत्र्याचा अधिकाराचं रिकॉग्निशन प्री कॉन्स्टिट्यूशन होतं ते संविधानात आपण नव्याने लिहिलं. म्हणून देशात असलेला प्रत्येक कायदा हा या देशातल्या विधानाचा भाग आहे. त्यातली निवडक विधानं आपण लिहून पुनर्लिखित करून दुरुस्त करून नव्याने वाढवून एकत्र केलेल्या संचाचं नाव संविधान आहे. हे ज्यांच्यासाठी केलं त्या नागरिकांना आणि त्या नागरिकांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागणाऱ्या व्यक्तींना, कनिष्ठतम पातळीवरच्या वकिलाला सुद्धा संविधानाची उत्तम जाण असणं अपेक्षित आहे. अच्छा सर, आपण का करावं हे सांगितलं. आता कसा करावा, 2 भागात प्रश्न होता. कसं करावं ह्याचा विषय असा आहे. आता आज जी आपण सुरुवात केली आहे हे असं करावं. अच्छा अच्छा, ओके. संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून. लक्षात घ्या, आता मी आपल्या माहितीसाठी सांगतो, काही चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी होत नाही. पुण्यातल्या आडनाव लक्षात आहे, माझं नाव लक्षात नाही, देशपांडे नावाचे अधिवक्ता आहेत, तरुण आहेत, 40शीतले आहेत. त्यांनी ओवीबद्ध संविधान लिहिले. अरे, ओवीबद्ध? ओवीबद्ध म्हणजे संविधानाचं प्रत्येक कलम ओवी फॉर्ममध्ये लिहिले. क्या बात आहे. काय हरकत आहे वाचायला? किती सोपं आहे वाचायला. बजेटसारख्या प्रोव्हिजन, स्टेट सेंटर रिलेशन सारख्या प्रोव्हिजन, विषयांची वाटणी. त्यामुळं कायदा हा दातारांच्या स्मृतीत आपण कार्यक्रम करतो आहोत ना. मग मातृभाषेत कायदा समजून घेणं, मातृभाषेत संविधान समजून घेणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि मातृभाषा हा शब्द इतका मजेशीर आहे की आई कन्नडमधली आहे आणि वडील मराठीतले आहेत, तर ती आईची आणि वडिलांची भाषा दोन्ही यायला लागतात त्या मुलाला. त्यामुळं एका भाषेतला शब्द दुसऱ्या भाषेतल्या माणसाला कळत नाही असं होत नाही, जे इंग्रजी संस्कृत इंग्रजी फ्रेंचबद्दल होऊ शकतं. म्हणून देशी भाषांमधून संविधानाचं अध्ययन करण्याचा आग्रह धरणं हा एक भाग. दुसरा, जी माणसं श्रद्धा असलेली मंडळी आहेत. श्रद्धा म्हणजे काय? मित्रावर आहे, देवावर आहे. आपण ईश्वरीय श्रद्धेचा विषय घेऊ. अच्छा. ईश्वरावर श्रद्धा असलेली माणसं दिवसाकाठी आपल्याला आवडेल ते कवन गातात की नाही? हो. कुणी हरिपाठ करेल, कुणी मनाचे श्लोक म्हणेल, कुणी ज्ञानेश्वरी वाचेल, कुणी गुरुवाणी वाचेल. बरोबर आहे. त्या श्रद्धेने आमच्या हक्क आणि कर्तव्यांचा असलेला दस्तऐवज म्हणजे संविधान हा आम्ही का नाही वाचायचा? भय कुठे आहे मी सांगतो आणि त्याच्यावरचे मला अभिप्रेत असलेले इलाज पण सांगतो. अधिवक्ता परिषदेने हा प्रकल्प म्हणून सुद्धा हातात घ्यायला हरकत नाही. तो असा आहे की संविधानाचं एवढं 350-400 कलमाचं पुस्तक घेतलं की कोणालाही वाटतं की एवढं नको. आपल्याला सोपं करता येईल का? आपण 12 महिन्याच्या 12 कॅलेंडरच्या पानांमध्ये एक पान महिन्याचं संविधानाच्या चॅप्टरचं असेल आणि त्या चॅप्टरमधल्या कलमांची नावं फक्त त्या महिनाभर डोळ्यासमोर राहतील, कॅलेंडरवर असतील मागे. जसं पूर्वी सिटी चॅनल असायचे तर चॅनलमध्ये गावातल्या दुकानदाराची जाहिरातीची पट्टी असायची. क्रॅशिंग न्यूज आली की त्याची पट्टी असायची. आमच्या सगळ्या चॅनल्सवरती संविधानातल्या महत्त्वाच्या तरतुदीची पट्टी काही येऊ नये.
त्यावरती आपली एक जुनी म्हण आहे की योजकच तत्र दुर्लभ हा. नवीन नवीन कल्पना मांडली, एका चॅनलला सांगितलं की तुम्ही हे करा, ते काय म्हणतील आम्हाला एखादा स्पॉन्सरर द्या, 100 रुपयाच्या ऐवजी 1 रुपयाचा स्पॉन्सरर द्या. किती किती ज्ञानाचं प्रसार करता येईल. म्हणून प्रसार करणे हा उद्देश ठरला पाहिजे. म्हणून आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे, पारंपरिक शब्द, फार सुंदर शब्द आहे त्याला. आधी संकल्प करा. संकल्प करावा नेटका. हा, संकल्प करा, मग तुम्हाला मार्ग सापडेल. आरंभ ही पुढची स्टेज आहे. संकल्प न करता आरंभ केला तर तो आरंभ थांबून जातो. मग त्यांच्यासाठी आपल्याकडे एक शिवीसारखा शब्द आहे, आरंभशूर. पण कुणी कोणाला संकल्पशूर म्हणलेलं नाही, कारण संकल्प ही आत्मिक कल्पना आहे, माझ्यापुरती मी केलेली असते. मग तो संकल्प केल्यानंतर मग तुम्ही ती गोष्ट करायला लागता. संविधानाच्या ज्ञानाचा प्रसाराचा संकल्प कायद्यात काम करणाऱ्या मंडळींनी स्वतःपासून सुरू करायचं आहे. आधी केले मग सांगितले. मला संविधानातले सगळे चॅप्टर्स पाठ असतील, हेडिंग ना, कंटेंटबद्दल मी बोलत नाही, सगळे चॅप्टर्स पाठ असतील. एक आठवडा आपण फक्त एवढाच कार्यक्रम करू, संविधानातले चॅप्टर्सचं पाठांतर. एकमेकाला मेसेजेस पाठवता ना, गुड मॉर्निंग, तसं संविधानाच्या एका चॅप्टरचं हेडिंग पाठवा. मग बघू आपण, लोकांना कळायला लागेल की नाही ते. मग लोक संविधानाच्या तरतुदींकडे भयाने पाहण्याच्या ऐवजी प्रेमातून पाहतात. असं मराठीत पण म्हण आहे की सहवासातून प्रेम उत्पन्न होतं. सहवासच नाही तर प्रेम कुठं उत्पन्न होईल? भय निर्माण झालं. अच्छा सर, संविधानामध्ये प्रिएम्बल किंवा आपण मराठीत उद्देशिका शब्द वापरतो, तर ह्या संज्ञेबद्दल काय सांगाल? आणि प्रिएम्बल हा शब्द का, हा स्पेसिफिक हाच शब्द का वापरलाय? या शब्दाकडे आपण जाऊ. त्यापूर्वी मी संविधानाचे विभाग माझ्या चिंतनाने कसे केलेत ते सांगतो. मी प्रिएम्बलला संविधान निर्मितीचा आधार देणाऱ्या नागरिकांनी स्वतःसाठी घेतलेली प्रतिज्ञा असं म्हणायला इच्छितो. या बात आहे सर. पुढचं, देशाचे वर्णन, इंडिया, व्हॉट इंडिया इज. त्याच्या पुढे सगळ्यात मोठा चॅप्टर, मूलभूत हक्क. मी त्या चॅप्टरचं नामकरण वेगळं केलं आहे. नागरिकांसाठी संविधान या संस्थेने, मी त्याला संस्था म्हणतोय, या संस्थेने शासनाविरुद्ध लावलेले मनाई हुकमांची यादी आहे ती. स्टेट शॅल नॉट डू. नागरिकांच्या हक्कात लावलेल्या मनाई हुकुमांची यादी म्हणजे मूलभूत हक्क आहेत. राईट. न्यायव्यवस्थेबद्दल, न्यायव्यवस्था या देशातली कशी असेल याची वर्णनात्मक टिप्पणी, हा ज्युडिशरीचा चॅप्टर आहे. प्रशासन कसं, गव्हर्नमेंट, व्हॉट इज मीन बाय गव्हर्नमेंट, शासन म्हणजे काय, राज्य सरकार कसं चालेल, केंद्र सरकार कसं चालेल, गव्हर्नन्सचं चॅप्टर आहे. सरकार चालविण्याची व्यवस्था, असं त्या चॅप्टरचं नाव आपण करू. पुढचा चॅप्टर करू आपण विधिमंडळ. त्याच्यानंतर करू आपण संविधानाच्या दुरुस्तीच्या तरतुदी, राज्य आणि केंद्र सरकारमधल्या विषयांची वाटणी. मग विषयाला विशेष तरतुदी, मग त्या कुठल्या, ट्रायबल्सच्या काय तरतुदी असाव्यात, विशेष राज्यांच्या काय तरतुदी असाव्यात. आपल्या देशातल्या अनेक वकिलांना सुद्धा माहिती नसलेली तरतूद सांगतो. फार धैर्याचं वक्तव्य मी करतो आहे. सगळ्यांनी 371वर चर्चा केली, जम्मू अँड काश्मीरवर. अशा अन्य राज्यांना तत्सम तरतुदी केलेल्या आहेत, आपण वाचल्यात का? त्या कराव्या लागलेल्या आहेत. संरक्षणाचं धोरण म्हणून, एकात्मतेचं धोरण म्हणून, अन्य काही कारणांसाठी. हे जर आम्हाला माहीत नसेल तर आम्हाला संविधानाची ओळखच नाही आहे. म्हणून मी जे म्हणालो की आम्हाला चॅप्टरची नावं पाठ पाहिजे. किती कायद्याच्या विद्यार्थ्यांना आणि वकिलांना पंचायतचा स्पेशल चॅप्टर, संविधानातला चॅप्टर 13A काढून सांगितला असा असा चॅप्टर आहे, तर डोळे न विस्फारता त्याच्याकडे पाहतील. अशी वकिलांमध्ये किती संख्या सापडेल? आमची चालच तिथपर्यंत गेलेली नाही. आम्ही आमच्या हाताने ठरवलंय काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपण कुंपण तोडून बाहेर जायला सुरू केलं तर आम्हाला कळेल ना, हा आमचा विषय नाही असं आम्ही ठरवून टाकलं. असं कसं चालेल? कनिष्ठतम न्यायालयातील वकिलाला ज्या कोणत्या व्यक्तीने मूलभूत हक्काची पहिली केस सर्वोच्च न्यायालयात नेली
तो काय सर्वोच्च न्यायालयातला वकील होता? नाही. तो कनिष्ठतम न्यायालयातला वकील होता. आणि त्यांनी सांगितलं पक्षकाराला की तुमचं आणलेलं गाऱ्हाणं माझ्या कोर्टात चालत नाही, तुमचं गाऱ्हाणं वरच्या न्यायालयात न्यावं लागेल. त्या न्यायालयाला असलेले अधिकार संविधानाच्या कलम 226 प्रमाणे व्याप्ती असलेले आहेत. आता मी संविधानाच्या 226चा उल्लेख आला म्हणून मुद्दाम सांगतो. हे कनिष्ठतम न्यायालयातल्या वकिलाला माहिती का पाहिजे त्याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये. तुलना अशी करावी लागते. करतात संविधानाचं 132वं कलम, ज्यामध्ये राज्यांच्या वादात किंवा सरकाराच्या वादामध्ये सर्वोच्च न्यायालयात तुम्ही सरळ जाऊ शकता किंवा मूलभूत हक्कांच्या भंगासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रथम पिटिशन करू शकता. आणि 226मध्ये पण मूलभूत हक्कांच्या भंगासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, उच्च न्यायालयात जाऊ शकता. दोन्हीत फरक काय आहे असं सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेस सांगितलं आहे की संविधानाच्या कलम 226 खालचे जे उच्च न्यायालय अधिकार आहेत त्याचं वर्णन अतिरंजित करायचं ठरवलं तर ते अमर्याद असं आहे. मी हे एवढ्या मोठ्याने हा शब्द का उच्चारला की मी त्याचं अतिरंजित असं हा शब्द वापरला म्हणून. पण अतिरंजित हा शब्द का वापरला की अर्थसुलभतेसाठी वापरला. त्याची तुलना अशी करायची की मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपला अधिकार वापरता येणार नाही. तथापि तशी मर्यादा 226मध्ये नाही. आर्टिकल 226मध्ये हायकोर्ट शॅल इश्यू सच डायरेक्शन्स ऑर रिट्स फॉर रेमिडाईंग फंडामेंटल व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट वगैरे वगैरे सांगताना कॉमा दिला आहे आणि म्हटलं अँड फॉर एनी अदर पर्पज. हे काय आहे? हे अन्य पर्पज म्हणजे काय आहे की बाहेरच्या देशातला माणूस भारताचं पंतप्रधान करा असं पर्पज आहे का याच्यामध्ये? नाही. या देशातल्या विधिविधानांना, या देशातल्या संस्कृतीला धरून ज्यात न्याय घडणार आहे अशी करावी लागलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला करता येईल. सगळी मंडळी प्रश्न विचारतात की कुठं संविधानात लिहिलं नाही तुम्ही असं कसं काय केलं? तिथे एनी अदर पर्पजमध्ये बसतं. उद्देश काय आहे संविधानाचा? प्रिएम्बलमध्ये लिहून ठेवलं ना, न्याय. मग तो करण्याचे विविध मार्ग आहेत, त्याच्यावर आपण बोलू न्याय या कॉन्सेप्ट. पण उच्च न्यायालयाकडे विषय आला तर उच्च न्यायालय न्याय करण्याच्या पायरीतलं दुसरं, तिसरं, चौथं जी काही त्याची पायरीवर कोर्ट होईल तिथे पण सामान्य माणसासाठी अंतिम न्यायालय आहे. ज्याची क्षमता आहे तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल. हायकोर्टाने नाही म्हणलं तर सुप्रीम कोर्ट आहेच त्याला 136 कलमाखाली. म्हणून सर्वोच्च खालच्या पातळीवरच्या कोर्टात वकिली करणाऱ्या किंवा वकिली न करणाऱ्या पण कायद्याचं ज्ञान किंवा पदवी धारण करणाऱ्या व्यक्तीला संविधानातल्या तरतुदींचं ज्ञान, माहिती आणि आणखीन आखूड केलं तर परसेप्शन, किमान जाण श्रवणातून निर्माण झालेली एवढी तरी त्याला पाहिजे. म्हणून संविधानाचं वाचन हे वकिलीच्या कायद्याच्या प्रत्येक किंवा कोणत्याही पायरीवर असलेल्या व्यक्तीसाठी अत्यावश्यक आणि अटळ आहे. यस सर. प्रिएम्बल संज्ञेबद्दल मी विचारलं, आता तो शब्द का? हां, प्रिएम्बल. तर हे बघा, शब्द निवडीचा विषय असा आहे. कायद्याचं अध्ययन करणाऱ्या माणसांचा नंबर भाषा तज्ज्ञांमध्ये दुसरा तिसरा लागतो. ओके. पहिला कोणाचा लागतो? भाषा प्रभूंचा लागतो. अच्छा. व्याकरण प्रभूंचा लागतो. विशिष्ट अर्थासाठी विशिष्ट शब्दाची निवड करणं हे आधी भाषाप्रभू तज्ज्ञ करतात आणि मग त्यांच्याकडनं शिकून वकील करतात. कायदा निर्मिती करणारे लोक करतात. मग कायदा लिहित असताना, हा देशाचा मूलभूत कायदा लिहित असताना याची उद्देशिका, त्याचं मराठी भाषांतर आपण उद्देशिका केलं ना. हो. तर उद्देशिका हा विधान बनवला कशासाठी? हा उद्देशिका हे ते ह्या शब्दातनं जे अर्थवन होतं ते प्रिएम्बलमधून होत नाही. तथापि
त्याच्या अर्थाच्या जवळपास येणारा शब्द हा प्रिएम्बल आहे. अच्छा. ऑब्जेक्टिव्ह म्हणलं तर काही फारसं बिघडत नाही, पण ऑब्जेक्ट म्हणजे एक गिवन वस्तू होते, पण प्रिएम्बल ही संकल्पना आहे. वस्तूपासून संकल्पनेकडे झालेला प्रवास तो अर्थपूर्ण करण्यासाठी प्रिएम्बल हा शब्द वापरले. पण मग सर हा शब्द जो आहे प्रिएम्बल किंवा उद्देशिका हा प्रत्येक इनॅक्टमेंट म्हणजे प्रत्येक कायद्यात आहे का, आणि नसल्यास मग का नाही तसं? हां, सांगतो. अनेक कायद्यांमध्ये जेव्हा उद्देश ठरलेला असतो आणि तो एका विशिष्ट मुद्द्याबद्दल असतो, तिथे उद्देशिका असते. अच्छा. उदाहरणार्थ कायद्याचं नाव रेस्टोरेशन ऑफ लँड्स टू ट्रायबल्स ॲक्ट. ज्या आदिवासींकडनं सावकारी स्वरूपात किंवा अन्य व्यवहार स्वरूपात पण तो नागवला जाईल या पद्धतीने त्याची जमीन काढून घेतली असेल तर त्याला परत देण्यासाठी म्हणून आम्ही हा केलेला कायदा आहे. मग त्या कायद्याच्या प्रिएम्बलमध्ये शब्द प्रिएम्बल वापरलेला नाही, स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स असं तो कायद्याचं बिल मांडताना लिहिलेलं असतं. आणि सुरुवातीच्या 4 ओळीमध्ये काय लिहिलं असतं, हा कायदा राज्य विधिमंडळाच्या अमक्या अमक्या सेशनमध्ये पास केलेला आहे या कारणासाठी. त्यामुळे उद्देशिकेची गरज जेवढी संविधानकारांना संविधान लिहिताना वाटली तेवढी प्रत्येक कायदा लिहिताना वाटली असेलच असं नाही. लक्षात घ्या, मुद्दा आणि तपशील यातला फरक. हा मुद्दा आहे, कायदा हा तपशील आहे. अच्छा. येस सर, के एन मुन्शींनी प्रिएम्बलला असं म्हटलं होतं की संविधानाची कुंडली, हॉरोस्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्या संकल्पने त्याच्याबद्दल थोडं मी त्याला वैज्ञानिक भाषेत सांगतो. चालेल सर. रंगहीन प्रकाश किरण प्रिझममधून बाहेर पडली हो. की ते व्हिपजॉर तयार होतो, 7 किरणं दिसायला लागतात आपल्याला 7 रंगाची. राईट. तसं प्रकाशाची 7ही किरणं दृश्य न होता द्रुतगत होणं, नंतर दिसायला लागणं, या प्रक्रियेसाठी लागणारा तो प्रिझम आहे. सो प्रिएम्बल इज द प्रिझम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. असं बघता येईल. काही वैज्ञानिक उदाहरण फार गुंतागुंतीचं झालं, यापेक्षा सोपं द्यायचं आहे थोडंसं, म्हणजे सगळ्यांसाठीच ते बरं पडेल ना ते. कारण आपण असं म्हणू त्याला आपण की जो आमचा दूरगामी आदर्श आहे, ज्या आदर्शांचा उल्लेख विधिविधानात करता येत नाही, तो केला तर ज्याला आपण गुणात्मक वर्णन म्हणतो, वस्तुत्मक वर्णन होणार नाही. म्हणजे आम्ही न्याय करू, काय करणार आहे, कुणाला माहिती न्याय काय करणार आहे ते. जस्टिस इज ऑलवेज बिटवीन द पार्टीज. अशी व्यक्ती की ज्याला शासनाकडनं, कुटुंबाकडनं, समाजाकडनं काहीतरी कर्तव्यपूर्तीची अपेक्षा आहे. आता हे तुम्ही किती कलमात लिहिणार, जस्टिस 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 म्हणून एकदा लिहिलं, हे सूत्र सांगितलं. सूत्र ह्या शब्दाच्या भिन्न शब्दार्थांपैकी एक अर्थ मणी ओढण्यातलं दोरा आहे. ह्या दोऱ्यात किती मणी, किती फुलं, किती दागिने ओवायचे ते तुम्ही ठरवा. म्हणून प्रिएम्बलमधली जी काही शब्दोल्लेख आहेत हे सूत्रात्मक आहेत. अच्छा. गूढ म्हणतो ना आपण, गूढ ज्ञान, तसे गुह्यात्मक गूढात्मक आहेत. तुम्हाला त्याचा अमर्याद विकास करण्याची संधी आहे. सर, हे जे संविधान संपूर्ण तयार झाल्यानंतर प्रिएम्बल तयार झालं, तर याबाबतचा काय म्हणजे माहिती आता आपण ऑब्जेक्टिव्ह, माझी पिढी संविधान निर्माण झाल्यानंतरची 4थी 5वी पिढी आहे. त्यामुळं आपण त्यांनी काय लिहून ठेवलं, काय घडलं, याचं आज विश्लेषण चर्चा करतो आहोत. संविधान सभेत जमलेली असंख्य विद्वान मंडळी आणि या विद्वानांमध्ये माझ्या क्षेत्राचं भान ठेवून आणि इतरांच्या क्षेत्राचं भान हरवून नव्हे, पण माझ्या क्षेत्राचं भान सांभाळून मी इंटरेस्ट ग्रुप त्यांचे हित प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून संविधान सभेत आम्ही बसलो होतो सगळे लोक. मग हे करत असताना सगळ्यांचा अजेंडा हा वेगळा होता. प्रत्येक पार्टीचा आपला टार्गेट वेगळा होता. एका पक्षातल्या अनेक व्यक्तींचे टार्गेट्स वेगळे होते.
मात्र एक टार्गेट का म्हणतो की आम्हाला आमचा देश एकत्र ठेवायचा आहे. म्हणून तपशिलातले मतभेद वजा करून ज्यावर मतभेद होऊच शकत नाही, गणितात कॉमन फॅक्टर काढतात ना कंसाच्या बाहेर, तसा हा संविधानाच्या उद्देशांचा कॉमन फॅक्टर बाहेर काढलेला शब्दसंच म्हणजे संविधान. म्हणून आधी विधान तयार झालं, विधी तयार झाले आणि मग विधी विधानाचं नवनीत बाहेर काढून ठेवलं. अच्छा, म्हणून हे शेवटी लिहिलं. शेवटी लिहिलं गेलं. सर विरजण आधी नाही, विरजण आधी मग लोणी. मग लोणी. वी द पीपल ऑफ इंडिया, मी भारताचे लोक, या शब्दरचनेच्या महत्वाबद्दल, कारण तो खूप महत्वाचा संविधानातला शब्द आहे, वाक्य आहे खरं तर ते. आता तत्समयी जे काही विद्वान मंडळी तिथं बसली होती त्यांच्या डोक्यात NRI कॉन्सेप्ट होती का? तेव्हा बहुतेक नाही, यू कॅन्ट से नो. आपण नाही पण म्हणू शकत नाही, हो पण म्हणू शकत नाही. हे कधी म्हणू आपण नाही? जेव्हा त्यावरची याच्यावरची सगळी चर्चा झाल्यानंतर हा शब्द सापडला नाही तर आपण नाही म्हणू. तथापि नागरिकत्व कायदा आहे, डोमिसाईलचा कायदा आहे, तो रहिवासाचा कायदा आहे. जी मंडळी भारत नावाच्या भूमीच्या मर्यादांच्या आतमध्ये राहतात आणि स्वातंत्र्याच्या वेळेस भारताचं पार्टिशन आधी झालं, कॉन्स्टिट्यूशन नंतर आलं, त्यामुळं भारत सोडून गेलेल्यांना भारतात परत येण्याची शक्यता होती. त्यामुळं आज भारतातले निवासी आणि भारतातले पण बाहेर गेले आणि परत आलेले. मंडल नावाचे वेस्ट बंगालमधले ग्रहस्थ ईस्ट पाकिस्तानमध्ये गेले, तिकडनं पाकिस्तानमध्ये मंत्री झाले आणि सोडून परत आले भारतात. अशी अनेक माणसं आहेत की जी भारतात परत आली, जी इथले नागरिक होते, त्यामुळं त्यांचं नागरिकत्व तरल होतं. त्यांच्या निर्णयावर अवलंबून होतं आम्ही पाकिस्तानमध्ये राहायचं का भारतात यायचं. त्यामुळं भारतातले कायम निवासी, इथं नागरिकत्व मिळवलेली माणसं, भविष्यात मिळवतील अशी माणसं आणि ज्यांचं नागरिकत्व तरल आहे परिस्थितीमुळे अशी माणसं, अशी सगळी माणसं वी द पीपलमध्ये बसतात. अच्छा, उद्या एखाद्या माणसाला आम्ही ॲसायलम दिला आणि त्यांनी नागरिकत्व घेतलं तर तो वी द पीपलमध्ये येईल. ॲसायलम दिला पण नागरिकत्व दिलं नाही, तो वी द पीपलमध्ये बसत नाही. तथापि त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणाला नाही. IPC मध्ये असं कुठे लिहिलं नागरिकाचा खून केला तर मर्डर होतो आणि बाहेरचा केला तर होत नाही म्हणून नाही. म्हणून या देशात असलेल्या प्रत्येक जीवित व्यक्ती आणि प्राण्यांसाठी केलेलं हे संविधान आहे. म्हणून प्राणी वगळता उरलेले सगळे भारतीय नागरिक हे वी मध्ये मोडतात. असं ह्याचं इंटरप्रिटेशन करणं अत्यंत सुरक्षित आहे. सर, प्रिॲम्बल मधले जर आपण शब्द बघितले तर शब्दरचना जे आहेत त्या शब्दरचनेलाही महत्व आहे, म्हणजे ते अल्फाबेटिकली नाही आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल सर? आता विषय असा आहे की अल्फाबेटिकली काय असावं. शब्दकोश अल्फाबेटिकली असावा, ज्याला आपण मुळाक्षरं म्हणतो, मुळाक्षराप्रमाणे असावा. मुळाक्षरामध्ये जेवढं देवनागरी आणि संस्कृत मराठी प्रगत आहे की यांना डिप्थॉंग व्हॉवेल्स, ज्याला इंग्रजीत म्हणतात स्वर आणि व्यंजनं, मग अ आ इ लिहायचं का क ख ग लिहायचं, तर बाराखडीतला अनुक्रम हे सांभाळणं केव्हा गरजेचं असतं. ती शोध आणि अध्ययनाचं परिमाण आहे ते. अच्छा, डिक्शनरी जर अल्फाबेटिकल नसली तर शोधाल कसे शोधणार कसे. म्हणून पुस्तकात सुद्धा सुरुवातीला विषयसूची असते, शेवटी शब्दसूची असते. इतिहासात नामसूची असते, इतिहासात कालसूची असते. तशी संविधानाला या प्रकारच्या सूचीची निर्मिती करावी असं काही वाटलेलं नव्हतं, वाटण्याचं कारण नव्हतं. तथापि उद्देशिकेतला उद्देश हा प्रथम उद्देश असल्यामुळे लेखन सूचितेमध्ये सोयीमध्ये जे शब्द, ज्याला आपण सिक्वेन्स म्हणतो, मराठीत काय म्हणतो, अनुक्रम का, ओघ, ओघ, लेखन ओघात जे शब्द आले तसे ते वापरलेले आहेत. तिथं जर अक्षरसूची केली असती तर अक्षरभंग झाला नसता, पण अर्थभंग झाला. नाही सर, पुढच्या प्रश्नाचं हे पूर्वपट्टी प्रस्तावनेसाठी हा प्रश्न होता, कारण सोशलिस्ट आणि सेक्युलर असे शब्द आहेत. तुम्ही एकदम पुढे जंप केले, त्याच्या आधीचे शब्द पण महत्त्वाचे नाही आहेत सर, ते सुरुवातीलाच आहे.
हे वाढवलेले आहेत. हां, मी म्हणून याच्याबद्दलची माझं थॉट हा अनेकांना आवडणार नाही. मला मोकळेपणाचा अधिकार आहे, माझ्या स्वातंत्र्याचा, चिंतनाचा, म्हणून मी मांडलं पाहिजे. म्हणून मी सांगतो, माझं असं मत आहे, माझं अध्ययन कमी आहे असं क्षणभर गृहीत धरा. सोशलिस्ट या शब्दाचा शब्दकोशात अर्थ काय? समाजवादी, माझ्या माहितीप्रमाणे सब्जेक्ट करेक्शन. कधी आला तो आंग्ल भाषेच्या शब्दकोशात सोशलिस्ट हा शब्द कधी प्रविष्ट झाला? त्याच्या शब्दोत्पत्तीचा इतिहास काय आहे? देशाच्या भाषेत बोलू आपण. आपल्या देशात किती राजकीय पक्षांच्या नावात सोशलिस्ट शब्द आहे? त्या सोशलिस्ट नावं असलेले 3-4 पक्ष होऊन गेले आपल्याकडे. मग परत पक्षाच्या हेडच्या नावाने सोशलिझम आला परत, आणि त्याचा सोशलिझमच्या प्रचलित डिक्शनरी मिनिंगशी सुद्धा काही संबंध नाही. अच्छा. लालू सोशलिस्ट आणि मुलायम सोशलिस्ट. हु इज सोशलिस्ट? म्हणून सोशलिस्ट हा शब्दाचा अर्थ आम्हाला पूर्ण कळला होता का? का आम्ही वैचारिक प्रभावाखाली, मी त्याला कुठलेही हेतू जोडत नाही, कुठल्या तरी चिंतनाच्या प्रभावाखाली हा शब्द वाढवला का, असा प्रश्न विचारला तर नकारणं अशक्य आहे. भारतात सोशलिझमचा काही अर्थ असू द्या, जगात सोशलिझमचा अर्थ कम्युनिझम असा आहे. हा थॉट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने एंटरटेन केला होता का? केला नव्हता. म्हणून हा शब्द आणल्याने फारसं काही होत नाही. प्रभू रामचंद्रांना पाण्यातला चंद्र देता आला, आभाळातला नाही. पण हा सोशलिस्ट शब्द आम्हाला देता येईल का आणि ठेवता येईल का हे आम्हाला माहिती नाही. त्याचं काय होईल ते. सेक्युलर शब्दाची तीच दुःखांतिका आहे, ज्याला इंग्रजीत ट्रॅजेडी म्हणतात. त्याच्या मराठी भाषांतरावर वाद आहे, दुःखिका म्हणायचं का दुःखांतिका म्हणायचं. ही दुःखिका आहे, अंतिकाने रोज दुःख आहे, म्हणून त्याला दुःखिका असं वर्णन केलं आहे मराठी व्याकरणकारांनी. अच्छा. हां, कशामुळे? सेक्युलरिझम हा शब्द इंग्रजी भाषेच्या शब्दकोशात कधी प्रविष्ट झाला, त्याची व्याख्या मागणी कुणी केली, त्याचा इतिहास काय आहे? राजा एका पंथाचा, मी त्याचा एक व्याकरणीय विग्रह करायचा प्रयत्न केला जो व्याकरण दृष्टीने बरोबर नाही, माझं व्यक्तिगत चिंतन आहे, मत आहे. थंब रूल म्हणतो आपण, तसं मी त्याचा विग्रह केला जो बरोबर नाही, पण मी सांगतो, चिंतन म्हणून सांगतो. सेक्ट बेस्ड इझम, पंथाधिष्ठित चिंतन, असं मी त्याचं विग्रह केला, जो करेक्ट नाही आहे. पण त्याचं जे प्रेझेंटेशन, आपण इंग्रजीत काय शब्द वापरतो त्याला, हिंदीमध्ये काय शब्द, छान शब्द आहे त्याला भाषेमध्ये, प्रकटन. सेक्युलरिझम प्रकटन इतिहासात कसं झालेलं आहे की चर्चने एवढा डिक्टेटिंग केलं की प्रोटेस्टंट पंथ उभा राहिला, चर्चचा डिक्टेट डिनाय करणारा. जेव्हा राजाला सांगितलं की आमच्या मर्जीप्रमाणे लग्न केलं नाही तर तुझं राजपद आम्ही काढून घेतो, तो म्हणला मीच पोप आहे, आता मीच ठरवणार धर्म कसा चालेल तो. ज्या ठिकाणी राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्याच्यात युरोपमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाला, त्या कॉन्फ्लिक्टमधनं एथिस्ट मंडळीने असं सांगितलं की लेट द स्टेट बी सेक्युलर. शासन, सरकार चालवणं, देश चालवणं, गव्हर्नन्स हे पंथमुक्त असलं पाहिजे. ही पंथमुक्ततेची कल्पना धर्माच्या आणि राजाच्या कॉन्फ्लिक्ट आणि धर्माच्या अन्यायातून निर्माण झालेली आहे. यातनं कुठेही नीतिमत्ता, मूलभूत तत्त्वज्ञान याच्याशी प्रतारणेची अपेक्षा नव्हती. त्यामुळं सेक्युलरिझम हा अनडिफाईन्ड हॉर्स आहे. वन डझंट नो वेदर इट इज मॅड ऑर वाईस. याच्यावर राज्य ज्यांनी केलं ते निरीश्वरवादी होते, आणि निरीश्वरवाद्यांना सत्याची व्याख्या बर्ट्रंड रसेलनी केलेली पटते का भारतीय दर्शनांनी केलेली पटते हे आम्हाला माहिती नाही. म्हणून सेक्युलर हा शब्द शतशः आणि पूर्णतः समजुतीने घातला असं म्हणणं धैर्याचं ठरेल, आणि हा चूक आहे असं म्हणण्याचा अधिकार इथून पुढच्या 10व्या पिढीला आहे. काय ठरवेल की हे बरोबर होतं का?
हे या दोन शब्दाचं झालं. उरलेल्या शब्दांबद्दल सर न्याय, आता जस्टिस हा जो शब्द आहे तो त्याला एक सिक्वेन्स आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. याबद्दल काय सांगाल? पहिला जो आहे तो ठीक आहे. आपण हे सोशल, इकॉनॉमिक आणि पुढच्या शब्दांकडे जाण्यापूर्वी न्यायाच्या एका संकल्पनेवरती जे प्रचंड धुसर चित्र आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. न्याय ही कल्पना शासन, प्रशासन, देश केंद्रित आहे की समाज केंद्रित आहे, याच्यात प्रचंड धुसरता आहे. एक आदिवासी महिला एका न्यायाधीशासमोर शपथेला आली साक्षीदार म्हणून. शी डिड नॉट बिलीव्ह इन गॉड. ती म्हणे मी कुठं देव पाहिलाय, मी तुला पाहते म्हणे, मी तुझी शपथ घेते साहेबा. तिला अभिप्रेत असलेलं सत्यतेचा एकक तिची मन हे होतं. तुम्ही द्याल तो न्याय मला मान्य. दोघंही माणसं, दोन सत्यवादी माणसं पाहिलेत, कधी आयुष्यात खोटं बोलले नाही. इगो हर्ट झाला की प्रचंड खोटं बोलतो. मग ते न्यायाधीश देईल तो न्याय मान्य करायला तयार आहेत. इज द जस्टिस डिलिव्हर्ड बाय द कोर्ट ट्रू जस्टिस ॲज अंडरस्टूड बाय द ज्युरिस्प्रुडेन्शियल अँड डिक्शनरी कनोटेशन ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ जस्टिस? नो. न्याय हा शासन आणि न्यायालय मुक्त विषय आहे. या दोन्हीच्यापासून तो पूर्णपणे भिन्न आहे. ट्रू मीनिंग ऑफ जस्टिस इज आर्डंट ऑब्झर्वन्स ऑफ ड्युटी, निष्कलंक कर्तव्य पालन, ही न्यायाची खरी व्याख्या आहे. खरी व्याख्या. मग आता निष्कलंक कर्तव्य पालन जर आम्हाला सरकारच्या डोक्यावर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ठेवायचं आहे, तर सरकार हे असं गौडबंगाल आहे की त्यांनी काय केलं की न्याय होईल आणि काय केलं की न्याय होणार नाही. कारण न्यायाचं परसेप्शन मॅन टू मॅन, पर्सन टू पर्सन चेंज होतं. माझ्या घरात खायला आहे पण मला पाहिजे थोडी साखर नाही मिळाली की अन्याय झाला. आणि मुंबईतल्या माणसाला 360 लिटर पाणी मिळतं दिवसाला, पुण्यातल्या माणसाला 280 मिळतं, पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला 260 मिळतं, आणि मराठवाड्यातल्या माणसाला 60 मिळतं नुसतं, आणि टेकडीवरच्या आदिवासीला 40 पण नाही मिळत. व्हॉट जस्टिस इज? म्हणून शासनाला जेव्हा न्याय करायचा असतो त्यावेळेस तो बेंथामने सांगितल्याप्रमाणे अधिकतम लोकांसाठी अधिकतम पातळीचा न्याय, ऑप्टिमल जस्टिस. दिस इज प्रॅक्टिकल. इक्वालिटी आणि इक्वॉनॉमिटीमधला जो फरक आहे, समतेचा प्रयत्न आहे. जॉमेट्रिक सिमिलरिटी इज नॉट कॉन्टम्प्लेटेड, अॅरिथमेटिक इक्वॅलिटी इज नॉट ॲट ऑल कॉन्टम्प्लेटेड. सर्व जगतील, सर्व तरतील, यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट सरकारने करायचा मानवी प्रयत्न करणं. दिस इज जस्टिस. जस्टिस. राईट टू एज्युकेशन लिहून ठेवला ना संविधानात. उन्नीकृष्णांमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने? सरकारचे खिशात पैसेच नाही, कुठून नेवायचे मास्तर? मी आपल्याकडचं एक उदाहरण देतो. आपलं प्रायव्हेट स्कूलचा कायदा आहे, शिक्षकांचे पगार ठरलेले आहेत. मग शिक्षण सेवक चतकोर पगारावर कसं काय चाललं आम्हाला? कोणी लिहिलं नाही उन्नीकृष्णन त्या जजमेंटमध्ये, पण उन्नीकृष्णन प्रिन्सिपल वॉज द रिझन. ठरवा आधी पगार द्यायचा का पोरं शिक्ती करायची आहेत. मग पोरं शिक्ती करायची आहेत तर कोणाला तरी खिशाला चाट लावून घेतली पाहिजे. हे असं, ही भाषा आलेली नाही निर्णयात कुठल्या. पण न्याय ही अशी ही काय म्हणतो आपण त्याला, ज्याची व्याख्या पूर्ण केली गेली नाही, केली जाऊ शकत नाही, जी सॅटिस्फॅक्शन आणि परसेप्शन बेस्ड कॉन्सेप्ट आहे. म्हणून न्याय ह्या व्याख्येतनं समाजाचं अंतर्भूत न होणं हे संविधानात्मक न्यायाच्या मर्यादेचं दर्शक आहे. मला हे माहिती आहे, मी काहीतरी विद्वत्ता सांगायला निघालेलं नाही. समाजावर कसं काय एन्फोर्स करणार? आय नो इट. म्हणून शासनाला ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या गोष्टींचा न्याय करण्याचं निर्वहन समाजाने करायचं असतं. म्हणून न्याय ह्या कल्पनेवरच अबंडंट क्लॅरिटी पाहिजे. मग आपण माणसं थोडीशी कर्तव्याकडे ओढली जातील आणि मग प्रत्येक गोष्टीसाठी सरकारविरुद्ध मागणे ही कॉन्सेप्ट थोडी चेंज होईल. ते सर सिक्वेन्सबद्दल आपण न्यायाबद्दल सांगितलं, हो, पण हो. सिक्वेन्स त्याला काहीतरी अर्थ आहे ना, पहिला सामाजिक, मग आर्थिक, मग राजनैतिक, असं काय आहे का? सांगतो.
त्याला इतिहास आहे. आमची अशी एक धारणा आहे, खोटी असं माझं म्हणणं नाही, समाजात ती डिफॉर्मिटी जातीयवादाची अनेक वर्ष राहिलेली होती ना. आलं कुठून? गरिबी कुठून आली? देशामध्ये काही ठिकाणी काही जातीच्या मंडळींना जातीमुळे घोड्यावर बसायची परमिशन नाही नवरदेवाला. आत्ता पण घडले. जमीन घेण्याची परवानगी नाही, जोडं घालायची परवानगी नाही. जातीमुळे होणारी भिन्नता ही समाजातल्या गेल्या काही शतकात निर्माण झालेली सगळ्यात मोठी अन्यायमूलक बाब आहे. यावर संविधान सभेमध्ये कुठेही कोणाच्याही मतभेदाला जागा नव्हती. म्हणून सोशलला पहिलं स्टेटस मिळालं, सोशल जस्टिस. म्हणून ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी हे त्यातनं निर्माण झालं. यानंतर कायदे करावे लागतील. ॲबॉलिश तर केलं, पण इक्वल करायची व्यवस्था काय करायची? फॉर अनडुईंग इनजस्टिस विच वॉज इन एक्झिस्टन्स फॉर लॉंग टाईम यू नीड सम डिव्हाइस. काहीतरी स्टॅच्युटरी अथॉरिटी, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी त्याला पाहिजे. त्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी ऑफ सोर्स आम्ही सोशल जस्टिसमध्ये प्रिएम्बलमध्ये शकतो. म्हणून तो सोशल आला. सोशल नंतर कुठला शब्द आहे? इकॉनॉमिक. आता इकॉनॉमिक जस्टिस हा ह्याच्यावर महात्मा गांधींची कॉमेंट आहे, खूप जुनी आहे, संविधानापूर्वीची आहे. त्यांना बोलावलं होतं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भाषण देण्यासाठी, आफ्रिकेतनं जेव्हा ते आंदोलन संपवून आले त्यानंतर. तर ब्रिटिश प्रोफेसरला असं वाटलं की यांना तर काय अर्थशास्त्राचा अभ्यास नाही, हे काय बोलणार आहेत माझ्या पोरांशी. तर मदन मोहन मालवीयजींनी त्याला सांगितलं की बोलावतं खरं, बघू आपण. आणि मग गांधीजींनी तो जो विषय मांडला तो कुठंतरी अर्थाशी निगडीत आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक, वस्तूंचे भावाचे चढउतार, अर्थाच्या प्रवाहाचे चिंतनावरती अभ्यास करता, याला नियंत्रित करणारं माणसाचं मन जे इच्छेवर आधारित आहे त्याचं काय? सो इकॉनॉमिक जस्टिस ही जी संकल्पना आहे ही मुळात आर्थिक समतेवर आधारित नाही. अच्छा. आर्थिक ची जी कल्पना आहे न्यायाची, ही कल्पना स्वाभिमानासाठी जगण्यासाठी लागणाऱ्या रिसोर्सच्या उपलब्धतेची आहे. ओके. लेबर लॉजमध्ये हा विषय आला होता. ॲडव्होकेट के टी सुळेने 40च्या दशकामध्ये हे युक्तिवाद केले होते, म्हणजे आजच्या तारखेला 80-90 वर्षापूर्वी, की एखाद्या माणसाला किती पगार द्यावा. तर मालकाने म्हणलं की एवढा पगार आम्ही देणार नाही, परवडत नाही आम्हाला. लेबर लॉजमध्ये असतं ना ते आर्बिट्रेशन काय म्हणतो आपण त्याला, इंडस्ट्रियल रेफरन्स असतो. तर कामगाराच्या वकिलांनी सांगितलं की जेलमध्ये एवढं देतात पगार, तेवढा तर द्या. तो जेल्ड आहे, हा तर फ्री माणूस आहे, याला एवढे तर पैसे द्या. मग मालकाच्या वकिलांनी सांगितलं की ती लक्झरी ऑफ गव्हर्नमेंट आहे म्हणे, वी विल नॉट पे. मग त्यांनी जेलमधनं फूड मॅन्युअल आणि मेडिकल एव्हिडन्स आणला की एवढं खायला नाही दिलं तर तो मरेल. म्हणून तो खायला नाही दिलं तर मरेल एवढंच नव्हे तर स्वाभिमानाने जगेल एवढा रिसोर्स त्याला नको का? त्याला राहायला घर नको का? मला उष्णता नको आहे म्हणून मी झोपडीचं घर बांधून राहिलो तर माझा जो आहे तो, पण ते पावसाळ्यात पडणार असेल तर मला ते शाकारणे एवढे पैसे माझ्याकडे पाहिजेत का नाही? प्रश्नच नाही. म्हणून देशातल्या जनतेकडे असलेला रिसोर्स हा इकॉनॉमिक जस्टिसचा भाग आहे. म्हणून त्याचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वाटप आणि वापर झाला पाहिजे. याचं चिंतन, याचं सोल्युशन कोणाकडे आहे का हे कोणाला माहिती नाही. त्याचा अर्थ आम्ही गोल ठरवायचा नाही का? म्हणून आम्ही इकॉनॉमिक जस्टिसचा गोल ठरवला. म्हणून मी म्हणालो की हे उद्देशिकेत का आहे की हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे, वर्णनशील नाही, संकल्पनात्मक आहे. सरकारने ठरवायचं जस्टिस कसा द्यायचा. तो अगदी ताजं उदाहरण म्हणजे
कोरोना पिरियडमध्ये लोकांना पैसे दिले असते आणि धान्य सांगितलं असतं कलकत्त्याला जाऊन महाराष्ट्रात जाऊन खाल्लं असतं का लोकांनी? कोठारं कुठं होती धान्याची? प्रचार आहे का देशात कुठे कोठारं कुठे आहेत माहिती आहे का आपल्याला? नाही. मॅक्झिमम भावाची कोठारं पंजाबमध्ये आहे. मग त्या पैसे दिले तुला, जा आता पंजाबमधून गहू आण. पण त्याला घरपोच गहू नेऊन दिला. तर दॅट इज इम्प्लिमेंटेशन ऑफ इकॉनॉमिक जस्टिस. मनी इज नॉट इकॉनॉमिक्स. म्हणून पैशाची व्याख्याच मुळात मीन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, चयनाचं माध्यम आहे ते. म्हणून इकॉनॉमिक जस्टिस हा तेवढाच महत्त्वाचा आहे. काही लिहिलं नसतं संविधानात तर काही लोक मेले असते का? नाही, मेले नसते. आणीबाणीतली युक्तीच सांगतो तुम्हाला. आणीबाणीच्या काळात फंडामेंटल राईट्स काढून टाकायचे होते ना, काढले. राईट टू प्रॉपर्टी त्यावेळेस केलेला युक्ती होत होता की काय संविधानात लिहिलं का श्वासाचा अधिकार आहे म्हणून कुठे? मग काय लोक मरणार आहेत का काढून टाकल्यामुळे? तसं प्रॉपर्टीचं होतं की प्रॉपर्टीचा अधिकार काढून टाकला म्हणून काही लोक संपले का लोकांच्या प्रॉपर्टीचे अधिकार? त्याला करस्पॉन्डिंग 300A केला संविधानामध्ये. म्हणून इकॉनॉमिक जस्टिस हा आमचा लॉंग टर्म गोल आहे. सर्वे सुखीनं भवन्ति सुखिनः हा आमचा लॉंग टर्म गोल आहे. म्हणून इकॉनॉमिक जस्टिस तिथे आहे. आणि मग शेवटी पॉलिटिकल राजनैतिक. आता पॉलिटिकल जस्टिस बाबतीत खरं सांगायचं तर भारत सगळ्यांच्या पुढे आहे पहिल्यापासूनच. अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा इक्वल राईट मिळण्याच्या आधी भारतात मिळालं. वोटिंग हा जर पॉलिटिकल राईट असेल तर तो भारतात पहिल्यांदा मिळाला. मगाशी मी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चॅप्टरचा विषय सांगितला. आमच्या ग्रामपंचायतीत नाल्या कुठं कराव्यात, वीज कुठं लावावी, गावठाण कुठं असावं हे पंचायतने ठरवायचे. त्यांना पैसे दिलेत, बजेटमधून करून त्यांना पैसे दिलेले आहेत. हे जस्टिस इन गव्हर्नन्स आहे. डिस्ट्रीब्युटरी जस्टिसमध्ये पडतं आहे. प्रशासनातला अधिकार वाटून देणं, दिस इज अगेन डिस्ट्रीब्युटरी जस्टिस. म्हणून या सगळ्यांच्याकडे इफेक्टिव्ह अँड इम्प्लिमेंटिंग जस्टिस असं पाहिलं पाहिजे. सर, प्रिअम्बलमध्ये युनिटी आणि इंटिग्रिटी, एकता आणि एकात्मता, युनिटी आणि इंटिग्रिटी हे 2 शब्द आहेत. हो. तर ह्यात डेफिनेटली फरक आहे, पण तो काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल सर? लक्षात घ्या, इथे जी युनिटी हे बघा, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, युनिटी, इक्वॅलिटी, युनिटी, इंटिग्रिटी पुढे आहे. टू गिव्ह अवर सेल्फ. ही युनिटीची कॉन्सेप्ट अशी आहे की ही काही बाय लॉ एन्फोर्स करणं शक्य नाही. देशातल्या लोकांची सांस्कृतिक एकता जेव्हापर्यंत नसेल त्यावेळेस बायोलॉजिकल युनिटी इज नॉट पॉसिबल. या झाडाची फांदी त्या झाडाला बांधून आपण कलम करू शकतो, पण त्यातही त्या प्रजातीचं झाड असावं लागतं. आंब्यावर चिंचेची फांदी येत नाही. म्हणून युनिटी कधी राहते? जिथं सहजीवन शक्य आहे. आणि इंटिग्रिटी म्हणजे दोन्हीत फरक सांगतो ना, आहे. सहजीवन ज्यावेळेस असतं त्यावेळेस भिन्न जाती, प्रजाती, चाली, रीती, सवयी, आहार, विहार या सगळ्या असूनही तुम्ही एकत्र राहता. दिस शुड बी ट्रीटेड एज युनिटी. भिन्न असूनही एकत्र राहण्याची क्षमता, त्याला युनिटी म्हणायचं. म्हणजे सरबतामध्ये लिंबू, साखर आणि मीठ सगळं एकत्र मिसळलं, इट फॉर्म्स अ टेस्ट. ती युनिटी आपल्याला कॉन्टेम्प्लेटेड आहे. पण वाळू घातली तर ती काही मिसळणार नाही त्याच्यामध्ये. सो नेवर ट्राय टू डू दॅट. वाळूचं स्वतंत्र राहण्याची जी टेंडन्सी आहे, दॅट इज इंटिग्रिटी. आय वॉन्ट चेंज. माणसाचा जो आणि देशाचा जो स्वायत्त राहण्याचा अधिकार आहे, अनअफेक्टेड, अनशॅटर्ड अँड अनफेटर्ड, स्वत्व निर्मिती आणि स्वत्व टिकणे, हे स्वत्व जे भूमीबद्दल असेल तर भूमीचा अखंडपणा, हे स्वत्व माणसाबद्दल असेल तर माणसाच्या केसापासून नखाच्या टोकापर्यंत त्याच्या शरीरातल्या कणालाही हात न लावणे, दॅट इज बॉडीली इंटिग्रिटी. आता इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटीबद्दल काही कोणी चर्चा करत नाही. इफ यू आर इम्पॅक्टेड विथ अ थॉट कन्सिस्टंटली, तर आमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी हार्म झाली का नाही असं विचारण्याचा गंभीर प्रश्न आहे. आमचा इतिहासच आम्हाला खोटा शिकवला. तुम्ही पराजित जमात आहात. सिकंदर जिंकला, पोरस नाही.
मी याला सांस्कृतिक इंटिग्रिटी अंडर अटॅक असं समजतो. असा विषय बोलला जाऊ शकतो, का नाही बोलायचा? आणि संस्कृतीचा संबंध येणार आहे पुढच्या चिंतनामध्ये, ते मी सांगेन परत. पण इंटिग्रिटी ही एकक, आपण एकक हा शब्द दोन अर्थाने वापरतो. मेजर म्हणून स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं एकक काय आहे? एका विशिष्ट तापमानावर 1 क्युबिक सेंटीमीटर पाण्याचं वजन 1 ग्रॅम असतं. हा त्याचा एकक आहे. ते म्युनिचमध्ये ठेवलेलं रॉड इतक्या टेम्परेचरवर इतका सेंटीमीटर असतो, हा त्याचा एकक आहे. इंटिग्रिटीचं एकक काय आहे? हाऊ डू यू डिसाईड इट? मी आधी म्हटल्याप्रमाणे अनेक कॉन्सेप्ट्स अनडिफाईंड आहेत, पण भारताच्या इंटिग्रिटीचा कोशंट अनडिफाईंड आहे असं म्हणणं हे धैर्याचं आहे, हे अनाध्यायाचं लक्षण आहे. कारण बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की दोन्ही साधर्म्य अर्थ असलेले शब्द वाटतात, युनिटी आणि इंटिग्रिटी. मग तरी मग इंटिग्रिटी वापरला म्हणून हा प्रश्न स्पेसिफिक. म्हणून मी कारण सांगितलं. इंटिग्रिटीमध्ये स्वत्व सांभाळणं, विना आक्षेप, विना अधिक्षेप, अनइंट्रुडेड. आपण इंजेक्शन देतो ना, सिरिंज घुसवतो अंगात, इट इज इंट्रिव्जन इन युअर बॉडी. त्यामुळं देशाच्या संवैधानिक, राजकीय, टेरिटोरियल आणि व्हाय नॉट कल्चरल ऑल्सो, या सगळ्याच्या इंटिग्रिटीमध्ये अनअफेक्टेड राहणं हे या इंटिग्रिटीची कॉन्सेप्ट आहे, असं आज ऐकणाऱ्याला धैर्याचं वाटेल. पण बोललं तर पाहिजे. मी पण बदलेल माझं मत, कोणी आणखीन विद्वत्तापूर्ण चर्चा केली तर. सर तसंच नेशन, कंट्री आणि स्टेट या 3 शब्दात काय फरक आहे? येस. मॉडर्न पॉलिटिकल सायन्सच्या ज्या व्याख्या आहेत, मॉडर्न म्हणण्याचा अर्थ गेल्या 4 दशकामध्ये पाश्चिमात्य काय झालं, त्यांच्याकडे संपदा वाढली, त्यांच्याकडे यंत्र आली, त्यांच्याकडे शस्त्र आली, त्यांच्या जगात अनेक ठिकाणी जाऊन राज्य करण्याची क्षमता आली. तो जिसकी लाठी उसकी भैंस. त्यामुळं जिकडं जातील त्यांचं तत्त्वज्ञान तिकडं लागू झालं. बघा ना तुम्ही, सेंट थॉमस ॲक्विनस, हॉब्स, लॉक्स आणि रोशो यांनी काय व्याख्या केली राज्याची, समाजाची काय व्याख्या केली? कॉन्ट्रॅक्ट थिअरी, हॉब्स, लॉक, रोसोची कॉन्ट्रॅक्ट थिअरी. सेंट थॉमस ॲक्विनस हा पाद्री आहे, त्यांनी धर्मातनं राज्य उद्भवतं असं सांगितलं. ज्याने आपल्या चिंतनाला पटेल अशा व्याख्या केल्या. यातला ट्रान्झिशन कधी आला गंभीर कंट्री आणि नेशनमध्ये? तो फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर. विथ इटली अँड जर्मनी बिकेम सो पॉवरफुल अलॉंग विथ जापान. आणि आम्ही सगळं आमच्या देशाच्या नेशनसाठी करतो आहे. मग तिथं नेशनहूडला शिवीचं स्वरूप प्राप्त झालं, कारण नेशन या लेबल खाली यांनी देशावर, जगावर हिंसा केली. पण भारताला, भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेलं नेशनहूड हे पॉलिटिकल नेशनहूड नाही. युरोपामध्ये तर आपल्याकडे जिल्हे तसे राज्य आहेत, तुकड्याची राज्य आहेत. भाषा बदल, झेक आणि स्लाव वेगळे झाले मध्ये भाषेच्या मुद्द्यावरती. आत्ता हा जो चालू आहे ना युक्रेन विषय, तिथे रशियन स्पीकिंग लोकांनी रिव्हॉल्ट केल्यामुळे आलेला विषय आहे, त्यातनं आलेला विषय आहे. त्यामुळं त्यांची संस्कृती हे सांस्कृतिक राष्ट्र आहे. त्यामुळं भारताला नेशन म्हणत असताना संविधान निर्मात्यांना भारताचं सांस्कृतिक राष्ट्र अभिप्रेत नव्हतं असं म्हणणं धैर्याचं होईल. होतं म्हणणं सिद्ध करायला कठीण आहे. तथापि देशाच्या, राष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक संज्ञांना अर्थ प्राप्त होतात, असलेले अर्थ बदलले जातात, विसरलेले अर्थ पुनर्प्राप्त केले जातात. त्यामुळं भारत हे नाव उच्चारल्याबरोबर येणारी संकल्पना ही जॉग्राफिक अँड हिस्टॉरिक कल्चर ऑफ इंडिया आहे. सर याच्यात एक इंटिग्रिटी ऑफ नेशन असं आहे, तर इंटिग्रिटी ऑफ नेशनमध्ये नेशनचं महत्त्व काय? करेक्ट, मी त्या नेशनवरच सांगतो हे. की हा जो इंडियन टेरिटरीमधला जो नेशन आहे, मग ती इंडियाची टेरिटरी अरबस्तानपर्यंत गेली, मग इकडे कंबोडियाकडे गेली, ते आपण हिस्टॉरिक पार्ट बाजूला सरकून टाकू. पण आज जो इंडिया आहे की जिथे भारतीय जीनचे लोक राहतात. मी जीन हा शब्द का वापरला? इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी सांगितलं ना की मी माझी DNA टेस्ट केली अँड माय DNA इज इंडियन.
उद्या भारतातल्या लोकांना असं वाटलं की आमचा DNA इंडियन आहे, आम्ही या जमिनीशी, या जमिनीतल्या मूल माणसाशी जोडलेले आहोत. वाय शुड इट नॉट बी अ नॅशनल इंटिग्रिटी, मॅटर ऑफ नॅशनल इंटिग्रिटी? देअर कुड बी स्टेट्स. स्थानिक राज्य करणारी व्यक्ती, संस्था भिन्न असू शकतात, पण सांस्कृतिक एकात्मता ही नेशनची ट्रू डेफिनेशन आहे. वेस्टर्न डेफिनेशन ऑफ नेशन इज थरोली इनकम्प्लीट, कारण ती त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातनं निर्माण झालेल्या सुबत्तेने आकर्षित केलेली व्याख्या होती. आमची व्याख्या सुबत्ता आणि दुर्बलता ह्या दोन्ही काळामध्ये सांस्कृतिक एकात्मतेची आहे. म्हणून हे माझं जे विवेचन आहे हे सिद्ध व्हायला 100 वर्षे लागतील, पण हे विवेचन शक्य आहे, पॉसिबल इंटरप्रिटेशन असं याच्याकडे बघावं. सर, प्रिएम्बलमध्ये बरेच शब्द असतात, त्यातला आणखीन एक असं आहे की फ्रॅटर्निटी हा शब्द आहे. ब्रदरहूड का नाही, फ्रॅटर्निटी असा शब्द का वापरलाय, याबद्दल सर काय ओके. सांगा? ब्रदरहूड हा पॉलिटिकल शब्द आहे, अच्छा. फ्रॅटर्निटी हा कल्चरल शब्द आहे. ओके. कारण कोणाचा कोणी नसलेला ब्रो म्हणतो, भाई म्हणतो. आणि डिक्शनरीतली फॅमिलीची व्याख्या पाहिली का कधी काढून, इंग्रजी डिक्शनरीतली? नाही सर. टेनन्सी लॉमध्ये ती व्याख्या आली होती. सुप्रीम कोर्टने 65ला ती इंटरप्रिट केली. बॉम्बे हायकोर्टाने निलवाबाई केसमध्ये फॉलो केली ती 77 साली ती व्याख्या अशी. कारण अर्थात ते टेनन्सी लॉच्या संदर्भात होती ती. इन्कम टॅक्स लॉ आणि सिलिंग लॉला आणखीन वेगळी व्याख्या आहे. पर्सन्स रिलेटेड बाय ब्लड ऑर मॅरेज, ओके, कॉमा, और ग्रुप ऑफ पर्सन्स लिव्हिंग टुगेदर. तुम्ही कोणाचे कोणी नाही, यू लिव्ह लाईक अ फॅमिली, यू आर अ फॅमिली. देअर biological brotherhood is not required. Their affinity within human beings, unrelated to blood or marriage, brings two persons together. म्हणून फ्रॅटर्निटीला माणुसकीच्या हृदयाच्या पातळीवरती एकत्र आणणं, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फ्रॅटर्निटी. त्याचा संबंध संवेदनेशी आहे. आणि संवेदनेची त्रुटी ही समाजाचं इनडिझोल्युबल मॅटरमध्ये कन्व्हर्जन करते आहे. पाण्यात वाळू विरघळत नाही तसे आम्ही समाजात एकत्र राहून भिन्न आहोत. सर, तसेच दोन शब्द आहेत, म्हणजे अर्थात अर्थ बराच फरक आहे, पण डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक म्हणजे लोकशाही आणि हे खूप सोपं आहे. या दोन शब्दांना जी व्याख्या प्राप्त झाली आहे ती आपण थेट प्लेटो अरिस्टॉटलपासून घेऊ. अरिस्टॉटल म्हणतो की डेमोक्रेसी इज अ वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्या दृष्टीने पॉलिटी इज द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. डेमोक्रेसी ही जिथे कुठे जनतेचं राज्य असतं त्या सगळ्याला डेमोक्रेसी म्हणतात. पण जिथे हेड ऑफ द गव्हर्नमेंट जनतेने निवडलेलं आहे त्याला रिपब्लिक म्हणतात. म्हणजे इंग्लंड ही मोनार्की आहे, दो देर इज अ डेमोक्रेसी. वाईड इंडिया अँड युनायटेड स्टेट्स आर डेमोक्रेसीज वेअर रिपब्लिक एक्झिस्ट. हा त्याचा पॉलिटिकल सायन्स पर्स्पेक्टिव्हने केलेला डिस्टिंक्शन आहे. सर, पुढचं प्रश्न किंवा शंका अशी आहे की ॲडॉप्शन, इनॅक्टमेंट आणि इन्फोर्समेंट या तिघांमध्ये काय फरक आहे? वर्ल्ड ऑफ डिफरन्स. ॲडॉप्शन इज एक्झिस्टिंग लॉज आर ॲडॉप्टेड. अच्छा. संविधानापूर्वी असलेले सगळे कायदे अस्तित्वात राहतील. ओके. ॲडॉप्शन ऑफ लॉज. इनॅक्टमेंट कुठल्याही कायदेमंडळाने नव्याने एखाद्या कायद्याचा मसुदा, ज्याला बिल म्हणतो आपण, ते पारित करून त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि अंमलबजावणी केली. तुम्हाला 2 बिलाची उदाहरणं सांगतो. इमिजिएटली आफ्टर इमर्जन्सी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट नवीन आणला होता. 47चा कायदा रिपील करून 84 साली तो कधीही अंमलात आला नाही. एनॅक्टेड बट नेवर एन्फोर्स्ड. हॉस्पिटल्स रिलेटेड लॉ केला होता, एनॅक्टेड बट नेवर एन्फोर्स्ड. त्यामुळं कायदा पास केला, एनॅक्टेड. त्याचा शब्दविग्रह काय आहे? अ लॉ पुट इन टू ॲक्ट बाय द पार्लिमेंट बट नॉट फोर्स्ड, दॅट इज नॉट एन्फोर्स्ड. कारण अंमलात आणण्याचे अधिकार सरकारला दिलेत. आम्ही कायदेमंडळ आहोत, आम्ही तुमचं लग्न ठरवलं पण लावून नाही देणार.
दॅट इज एनेक्टेड बट नॉट एन्फोर्स्ड. सर, आपल्या प्रिएम्बलमध्ये उद्देशिकेत सार्वभौम हा शब्द आहे आपल्या भारताच्या बाबतीत. मग असा शब्द असताना देखील जेव्हा पोखरणसारखा एखादा प्रकार होतो आणि आपल्यावर निर्बंध लाभले जातात, तेव्हा मग तो सार्वभौम शब्दाला किती अर्थ राहतो, किंवा त्या कंटेक्स्टमध्ये सार्वभौम शब्दाची नक्की कशी व्याख्या करता येईल? या प्रश्नात ना सार्वभौम या संकल्पनेच्या अर्थ न समजण्याचा पुरावा मिळाला मला. अच्छा, शक्यता आहे. तुम्ही अंतर्गत अधिसत्ता, अच्छा, दॅट इज सॉव्हर्निटी. ओके. तुमची दुसऱ्या देशावर सत्ता असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला तुमच्या देशात पाहिजे ते सगळं बाहेरच्या माणसाने नाही सांगायचं. यू डिसाइड इट. पॉवर टू रूल द कंट्री विथ नो फेटर्स अँड ॲब्सोल्युटनेस ही सॉव्हर्निटी. तरीही आजही आमच्या विमानांवरती VT लिहिलेलं असतं. VT व्हिक्टोरियन टेरिटरीचं मी मुद्दाम सर विचारलं, कारण ऐकणाऱ्यांना VTचं हे कळावं ना. अजूनही आमची विमानं व्हिक्टोरियन टेरिटरीत चालतात. टेरिटरीतल्या देशांनी काढलेली विमानं असं आम्ही त्यावेळेस मान्य केलं, कारण आम्हाला आमच्या सावत्र बापाबद्दल फार प्रेम होतं. म्हणून अंतर्गत राज्यव्यवस्थेचा अबाधित अधिकार, तथापि त्याच्यावर काही स्वनिर्मित मर्यादा आहेत. मी त्याचं उदाहरण असं देतो की सॉव्हर्निटी ही देशामध्ये विभाजित आहे. राज्यांना काही अधिकार दिलेत, केंद्राला काही अधिकार दिलेत. आम्ही ज्यावेळेस गॅटवर सही केली त्यावेळेस राज्याच्या अखत्यारीत त्या विषयावर केंद्र सरकारने करारावर सही केली. आम्ही आपसातल्या आमच्या राज्याचे अधिकारच ट्रॅम्पल केले, पायदळी तुडवले. तथापि स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या जाहीरनाम्यातला हा शब्द आहे, विच इज पब्लिक डिनायल ऑफ ब्रिटिश रूल. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1948 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाला. त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, पण आम्ही आता स्वतंत्र झालो हे आम्ही संविधानात जेव्हा डिक्लेअर केलं की वी शॅल बी सॉव्हरेन कंट्री, देअर यू हॅव फायनली बिकम इंडिपेंडेंट. असं ह्या शब्दाकडे बघावं. अच्छा, बाहेरच्याच त्यांचा काही याच्याशी संबंध नाही आपल्यापुरता. सर, उद्देशिकेला किंवा प्रिएम्बलला राज्यघटनेचं प्रतिबिंब, मिरर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, त्याबद्दल काय सांगाल सर? मी त्याचं प्रतिबिंब हा शब्द परत विज्ञानाधिष्ठित आहे. ॲडजेक्टिव्ह पॉसिबल आहे, थेरॉटिकली पॉसिबल आहे. प्रतिबिंबाचा अर्थ काय? जे समोर चित्र आहे त्याच्या प्रतिबिंब असणं. पण मी त्याचं वर्णन असं करतो की हे कॉन्केव्ह मिररमधलं प्रतिबिंब आहे. चित्र एवढं मोठं आहे, कॉन्केव्हमध्ये एवढंसं चित्र आहे. आपल्या गाडीच्या साईड मिररमध्ये आपण गाडी आहे तेवढी बघतो का मागची ट्रक? नाही, ती काड्याची पेटी एवढी दिसते. त्यामुळे हे तुम्हाला स्वरूपदर्शक आहे. हे समभुज चौकोन किंवा त्रिकोण नाही. इट इज नॉट अ कन्करंट पिक्चर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इट गिव्स यू अ मिनिएचर प्रेझेंटेशन व्हॉट द कॉन्स्टिट्यूशनल गोल्स आर. सर, हल्लीच उत्तर प्रदेश सरकारने समान नागरी कायदा पारित केला आहे. आर्टिकल 13 मध्ये एक शब्द आहे कस्टम, प्रथा. तर त्याचा काही कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो का? एखाद्या कायद्याच्या एनॅक्टमेंटचा जो आर्टिकल 13 मुळात काय आहे, मी जे सांगितलं ना की सरकारच्या विरुद्ध मनाई हुकूम, तर 13 सांगतं की असे कायदे अस्तित्वात असलेले किंवा अशा कस्टम अस्तित्वात असलेल्या ज्या मूलभूत हक्काच्या विरुद्ध आहेत त्या सगळ्या निरर्थक ठरतील. म्हणून 13 मुळे कस्टम सेव्ह केली असं नाही. कस्टम सेव्हसाठी तुम्हाला 370 कडे जायला पाहिजे. तर 13ची काही अडचण नाही तशात. सर, 13 मध्ये जी डेफिनेशन ऑफ लॉ दिली आहे ना, ती एवढ्यासाठी की एनिथिंग दॅट यू कॉल लॉ शुड नेवर बी अगेन्स्ट फंडामेंटल राईट्स. ती कॉन्सेप्ट आहे 13ची. जर
समान नागरी कायदा अस्तित्वात आला तर जो धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे राज्यघटनेत त्याची दुरुस्ती करावी लागेल का असं आपल्याला वाटतं? असं वाटत नाही. त्याचं कारण असं की ज्या वेळेस सेक्युलर शब्द वाढवला संविधानात त्यावेळेस ते कॉमन सिव्हिल कोड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधनं काढून टाकलं नाही ना, ते ठेवलं आहे. लॉ मेकर्स वेर फुल्ली कॉन्शियस टू दॅट कॉन्स्टिट्युशनल गोल. त्याचा काही संबंध नाही आहे, कारण जे त्याचं फाउंडेशन काय आहे मुळात धर्मस्वातंत्र्याचं, तुमचा पर्सनल लॉ तुम्ही फॉलो करा, ते फ्रीडम दिले. पण कधीकधी तो लॉ जर नॅशनल इंटरेस्टमध्ये आणि लार्जर इंटरेस्टमध्ये योग्य नसेल आणि जर आर्टिकल 25मध्ये ते बसत असेल तर करता आलं पाहिजे. सर, कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिटेशन आणि ज्युडिशियल रिव्ह्यू यामध्ये प्रिॲम्बल काय रोल प्ले करते? मी किमान शब्दात सांगतो की प्रिॲम्बल हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा फॉर द पर्पज ऑफ एन्फोर्समेंट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सपेक्षा खालच्या पातळीवर आहे. ते प्रकाश टाकू शकतं पण त्या रस्त्यावर जायला बाध्य करू शकत नाही. अच्छा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सची अशी तत्त्व की ज्याच्यावर सरकारने कायदा करून ती तत्त्व अंगीकृत करून नागरिकांना हक्क निर्माण करून दिलेत. त्या कायद्याने केलेल्या हक्कामुळे ते एन्फोर्सेबल आहेत. त्यामुळं प्रिएम्बलमधली उद्दिष्ट जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये लिहिली आहेत त्याचा कायदा केला की तो नागरिकांचा हक्क तयार होतो, असं त्याच्याकडे पाहावं. सर, या संवादातला कदाचित माझ्याकडून शेवटचा प्रश्न, प्रिॲम्बल ही जी आहेत आपण अमृत महोत्सव वर्ष सादर करतोय संविधानाचं, तर आपला जो काय आत्तापर्यंतचा अभ्यास आहे तर त्याच्या आधारे पुढील 100 वर्षासाठी याचा कशा प्रकारे आणि उपयोग होऊ शकतो किंवा आपल्याला गायडिंग फॅक्टर म्हणा याबद्दल काय सांगा? प्रिॲम्बल हा एकमेव घटक संविधानातला असा आहे की ज्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज नाही. अशा अनेक तरतुदी आहेत की ज्या निरर्थक होतील कालांतराने किंवा नव्याने एनॅक्ट करावे लागतील, इन्क्लुडिंग प्रोव्हिजन ॲज रिगार्ड्स अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इन्क्लुडिंग ॲज रिगार्ड्स फायनॅलिटी ऑफ द कोर्ट्स while construing the meaning of the terms contained in the Constitution. त्यामुळं प्रिॲम्बलला निश्चितपणे निश्चित भविष्य आहे, पण संविधानातल्या तरतुदी मात्र निश्चित बदल होऊ शकतात. कारण त्यात कशी गडबड झाली आहे की अत्युच्च आदर्शाप्रती ध्येय ठेवून निर्माण केलेला दस्तऐवज म्हणजे संविधान, आणि तिथं जर काही व्यावहारिक अडचणी येत असतील तर त्यात कुठेतरी दुरुस्तीची गरज लागते, कुठेतरी सहमती दुरुस्ती करावी लागेल. प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला प्लेटोज आयडिओलॉजी असं साधं नाव न देता एखाद्या अशक्य कल्पनेला प्लेटोनिक असं म्हणायची पद्धत का पडली? त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ते व्यवहारात कठीण आहेत अडॉप्ट करायला. म्हणून त्याला आदर्शवत म्हणून फोटो लावून ठेवून दिला की आपलं काम संपलं. पण आपल्याला जो अल्टिमेट गोल ऑफ जस्टिस पाहिजे तो शब्द समोर ठेवला तर काम सोपं झालं. म्हणून उद्या आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवर जेवढं भर देतो तेवढा भर जर फंडामेंटल ड्युटीजवर दिला तर देशाचं चित्र पूर्ण बदलून जाईल. जनतेचं जागरण, अवेअरनेस टू ड्युटीज केल्यावर काय फरक होतो आपल्याला पाहिले. काय झालं स्वच्छतेचं धोरण आणल्याबरोबर. म्हणून दोज हू गव्हर्न त्याने जनतेच्या मनात आपल्या कृतीबद्दल विश्वास उत्पन्न करणं आणि झालेल्या विश्वासावरती चालून तो विश्वास सार्थक होता असा विश्वास निर्माण करणं आणि त्यानंतर समाज बदलाला साथ देणं, आवाहन करणं, तर जनता कर्तव्यांच्याकडे झुकेल आणि न्यायाकडे खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होईल. सर, खूप खूप धन्यवाद. अधिवक्ता परिषद ठाणे जिल्हा आयोजित ही जी संवादमाला आहे काय दातार साहेबांच्या स्मृतीसाठी आपण ठेवलेत, त्या संवादमालेत आपण अत्यंत व्यस्त वेळातून वेळ काढून आलात. हा जो क्लिष्ट थोडासा विषय सर्वसामान्यांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलात. आपले सगळे विचार आमच्यासमोर उलगडलेत. याबद्दल अधिवक्ता परिषद ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर.